सेफ बँकिंग हबमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बँकेतल्या खात्यातून अचानक काही पैसे कापले गेलेले दिसले की मनात एकच विचार येतो, अरे हे पैसे नक्की का कापले? बँकेच्या या कपातीबद्दल अनेकांच्या मनात नेहमीच संभ्रम असतो. त्यामुळेच आजच्या या खास विश्लेषणात बँक TDSचे नियम, त्याची कारणे आणि परतावा म्हणजे रिफंड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत डिकोड केली जाणार आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहायची झाली तर आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. आधी TDSची मूलभूत ओळख, त्यानंतर FDचे नियम आणि त्याच्या मर्यादा, मग रोख रक्कम काढण्याबाबतचे 194Nचे नियम, त्यानंतर फॉर्म 15G आणि 15Hचा अचूक वापर, आणि शेवटी प्रमाणपत्र व परतावा मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बँक TDSची नेमकी ओळख आणि त्याचे बेसिक नियम. बँकेतील व्याजातून पैसे का कापले जातात हा एक असा प्रश्न आहे जो कधी ना कधी प्रत्येकाला पडतोच. वर्षभर कष्टाने कमवून बँकेत ठेवलेल्या पैशांवर छान व्याज जमा होते, याचा आनंद असतो, पण अचानक त्यात अनपेक्षित कपात झालेली दिसते आणि साहजिकच बँक असे का करते हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं सोपं उत्तर म्हणजे TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. सगळ्यात आधी हे समजून घेणं महत्त्वाचे आहे की ही बँकेची कोणतीही चूक नाही किंवा बँकेने लावलेले कोणतेही छुपे चार्जेस नाहीत, तर ही एक सरकारी कर प्रणाली आहे. जिथे उत्पन्नाची निर्मिती होते अगदी त्याच ठिकाणी कर गोळा केला जातो. म्हणजे बँक आपल्या व्याजावर उगमस्थानीच कर कपात करते आणि तो पैसा थेट सरकारच्या खात्यात जमा करते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजेच FDचे नियम आणि त्यांच्या मर्यादा. बँकेत मिळणाऱ्या प्रत्येक व्याजावर TDS कापला जात नाही हे नक्की लक्षात घ्यायला हवं. सर्वसामान्य खातेदारांसाठी एका आर्थिक वर्षात FDवर मिळणाऱ्या व्याजाची करमुक्त मर्यादा 40,000 रुपये इतकी आहे. जर हे व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच त्यावर 10% दराने TDS कापला जातो. आणि हेच जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी हीच करमुक्तीची मर्यादा 50,000 रुपये आहे. या छोट्याशा गोष्टीची माहिती असली की योग्य आर्थिक नियोजन करता येतं. यानंतरचा तिसरा भाग खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे इन्कम टॅक्सच्या सेक्शन 194N अंतर्गत रोख रक्कम काढण्याचे नियम. 1 कोटी रुपये. होय, हा आकडा अगदी पक्का लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेक्शन 194N हा नियम मोठ्या रोख व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी बनवला गेला आहे. जर एका आर्थिक वर्षात बँकेतून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढली गेली तर त्यावर 2% TDS कापला जातो. पण यात अजून एक मोठा ट्विस्ट आहे. जर सलग 3 वर्षे ITR भरला नसेल तर ही 1 कोटीची मर्यादा थेट 20 लाख रुपयांवर येते. म्हणजेच 20 लाखांवरून जास्त कॅश काढल्यास TDS कापला जाईल. आता पुढचा आणि चौथा भाग, फॉर्म 15G आणि 15H. ह्या कपातीपासून वाचायचं कसं ते पाहूया. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेच्या आत असेल तर TDS अजिबात कापू नये यासाठी बँकेला आधीच एक घोषणापत्र देता येतं. हे खूप फायद्याचं आहे. 60 वर्षांखालील व्यक्तींसाठी फॉर्म 15G उपलब्ध असतो, तर 60 वर्ष किंवा त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी फॉर्म 15H असतो. आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच जर हा फॉर्म बँकेत जमा केला तर विनाकारण होणारी TDS कपात पूर्णपणे टाळता येते. आता शेवटचा आणि 5वा भाग, प्रमाणपत्र आणि परतावा. जर आधीच TDS कापला गेला असेल तर तो रिफंड कसा मिळवायचा? जेव्हा बँक TDS कापते तेव्हा ते पैसे थेट भारत सरकारच्या खात्यात जमा केले जातात. या प्रक्रियेचा अधिकृत पुरावा म्हणून बँक फॉर्म 16A हे TDS प्रमाणपत्र देते. ही एक प्रकारची पावतीच असते जी हे सिद्ध करते की बँकेने कापलेले पैसे सुरक्षितपणे सरकारच्या दरबारी नोंदवले गेले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नसते. आता हे पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया अगदी 3 सोप्या टप्प्यांत विभागलेली आहे. पहिली पायरी म्हणजे बँकेकडून फॉर्म 16A प्रमाणपत्र मिळवणे. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे आपला इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात ITR वेळेवर भरणे. आणि तिसरी पायरी जी सर्वात आनंददायी असते ती म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट आपल्या बँक खात्यात तो परतावा सुरक्षितपणे जमा होणे. हे 3 टप्पे पार पाडले की काम पूर्ण झालं. तर या संपूर्ण विश्लेषणाचे मुख्य मुद्दे काय आहेत? TDSच्या 40,000 आणि 50,000 रुपयांच्या मर्यादा कायम लक्षात ठेवायच्या. सेक्शन 194N नुसार मोठ्या रोख व्यवहारांवर लक्ष ठेवायचं. कपात टाळण्यासाठी वेळेवर 15G किंवा 15H फॉर्म जमा करायचा आणि रिफंडसाठी ITR न विसरता भरायचा. हे विश्लेषण उपयुक्त वाटलं असेल तर सेफ बँकिंग हबला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आणि शेवटी जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आजच्या घडीला बँकेतील आपल्या सर्व ठेवी कर बचतीसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि योग्यरित्या नियोजित आहेत का?
यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. सुरक्षित रहा आणि आर्थिकदृष्ट्या जागरूक रहा.